नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाटा वेपर्स कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बटाटा वेपर्स बनवण्यासाठी मी इथे 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। असे मोठे मोठे बटाटे घ्यायचे। बटाटा निवडताना पातळ सालीचा बटाटा निवडायचा आणि इंदोर बटाटा निवडायचा, तो चांगला असतो आणि पांढरे शुभ्र असे बटाटा वेपर्स होतात। बटाटा वेपर्स ही अगदी सोपी रेसिपी आहे, अगदी सहज कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे। तर चला मग आपण आता बटाट्याचे साल काढून घेऊया। मी इथे असे मोठे मोठे लांबडे बटाटे घेतलेले आहेत बघा। बटाटा वेपर्स बनवण्यासाठी मोठे मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे आपले वेपर्स सुद्धा मोठे होतात। तर आपण साल काढून घेऊया। बघा, बटाट्याची साल काढून झालेली आहे पूर्णपणे एका बटाट्याची। हा बटाटा लगेच असा वर ठेवायचा नाही, तर पाण्यात टाकायचा आहे। मी त्यासाठी इथं बटाट्याची साल काढली की आपण बटाटे पाण्यात टाकायचे, म्हणजे लाल पडत नाहीत किंवा काळे पडत नाहीत। तर आपण सगळ्या बटाट्याची साल काढून घेऊया आणि पाण्यात टाकून घेऊया। सगळ्या बटाट्याची साल काढून झाली इथं, आणि आपण 2 भांड्यामध्ये पाणी घेतले। इथं पातेल्यामध्ये पण पाणी घेतले, इथं कढईमध्ये पण मी पाणी घेतले, आणि आता वेपर्सची किसणीने आपण इथं चिप्स पाडून घेऊया। आपल्याला लांब लांब वेपर्स पाडणार आहे। मी इथं धरलेला आहे आडवा बटाटा, तर लांब लांब वेपर्स पडतात बघा छान असे। बघा काय मस्त असे, जास्त जाडही करायचे नाहीत आणि जास्त पातळही करायचे नाहीत, या पद्धतीने आपण करायचे असे। आणि बटाटा खिसताना ना की पाण्यातच खिसायचा, म्हणजे लाल पडत नाही किंवा काळा पडत नाही। 2 ते 3 वेळा आपण हे वेपर्स चांगले धुवून घेतलेत बघा। ह्याच्यातला पूर्णपणे स्टार्च निघला पाहिजे बघा। एकदम पांढरं शुभ्र असं पाणी दिसतंय, पांढरं शुभ्र पाणी निघेपर्यंत 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं चांगला आपले वेपर्स बटाट्याचे। बटाट्यामधला जर पूर्णपणे स्टार्च जर नाही निघला तर बटाट्याचे वेपर्स आपले काळपट पडतात किंवा लाल सुद्धा पडतात। त्याच्यामुळे चांगले पूर्णपणे स्वच्छ असे धुवून घ्यायचे पांढरं शुभ्र पाणी निघेपर्यंत। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता थोडीशी तुरटी। मी 1 पाव चमचा तुरटी ह्याचे बुगा करून घेतलेली आहे, बारीक बुकटी करून घेतलेली आहे, आणि आपण ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्स। आणि एक 10 ते 15 मिनिटं आपण ह्याच्यामध्ये तुरटीच्या पाण्यामध्ये ना बटाट्याचे हे वेपर्स ठेवायचे असेच। जर तुमच्याकडे खडा असेल तर खडा विरघळायला जरा वेळ लागतो, म्हणून मी थोडीशी पावडर केलेली आहे आणि ती टाकलेली आहे। जर मग नाहीतर अख्खा खडा जरी असेल ना तर तो जरी 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालतो, आणि काढून घ्यायचा। आणि 10 ते 15 मिनिटं फक्त आपण तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे, जास्त वेळ पण तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत। तर आता आपण ह्याला 10 ते 15 मिनिटं तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवूया। आणि बटाटा वेपर्स आपण इथं तुरटीच्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटं ठेवले होते। तोपर्यंत इकडे आपण पाणी पण उकळायला ठेवलंय, आणि पाणी सुद्धा आपलं चांगलं उकळलंय। तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे मीठ। तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर थोडंसं पाणी आपण चाखून बघायचं पाण्याला मीठ लागतंय का। आणि तुरटीच्या पाण्यामधून आपण निथळून घेतले हे वेपर्स, तर आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आणि गॅस आपला मोठाच ठेवायचा आहे। वेपर्स टाकल्यामुळे बघा थंड असं वेपर्स टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याची उकळी आपली कमी झाली, आणि याला आपण एक 5 मिनिटं चांगलं खळखळून उकळी येऊ देऊया। जास्त पण शिजवायचा नाही, गाळ असा करायचा नाही, अर्धवट शिजवायचा। एक 70 ते 80% आपण बटाटा ह्यात शिजवून घ्यायचा आपले वेपर्स। ह्याच्यावर ताट झाकून घेऊया आणि उकळी येऊ देऊया। एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचे। एक 5 मिनिटं झाले, पाण्याला काही उकळी आली नाही बघा, उकळलेलंच आहे आपलं पाणी चांगलं खळखळून। आपण असं एक हातात घेऊन बघायचं दाबून शिजलंय का हे। जास्त पण गाळ शिजवायचं नाही बघा, सहज आपलं बोट जातंय, म्हणजे शिजलेत बघा। एक 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे आपला बटाट्याचा वेपर्स। 100% असं शिजवून गाळ करायचा नाही। वेपर्स शिजलाय, आता आपण ह्या झाऱ्यामध्ये घेऊया आणि निथळून काढून घ्यायचं चाळणीमध्ये। कॉटनची ओढणी हातरून घेतली आणि त्याच्यावर आपण असे बटाट्याचे वेपर्स ओतून घ्यायचे, म्हणजे थंड होतात। आणि कॉटनच्या ओढणीवर किंवा कॉटनची एखादी साडी वगैरे असेल तर, किंवा कागदावर सुद्धा प्लास्टिक पेपर सुद्धा वाळू घातले तरी चालते बघा। तर ह्या पद्धतीने आपण जास्त पण एकाला एक चिटकून ठेवायचे नाही, चिटकतात असे। या पद्धतीने आपण सर्व बटाटा वेपर्स वाळू घालून घेऊया। सगळे बटाटा वेपर्स आपले सुकत घालून झालेले आहेत बघा, सगळे वाळायला घातलेत। आता सुकल्यानंतर आपण बघूयात, 2 दिवसानंतर चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेऊया।
2 दिवस झालेले आहेत आणि आपले वेपर्स सुद्धा चांगले सुकलेत उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये सुकलेले आहेत. काय मस्त असा रंग आलेला आहे बघा. अगदी कुरकुरीत वाळलेले आहेत. 2 दिवस झालेत. आता आपण तळून बघूयात आपले वेपर्स कसे झालेत ते. बटाटे वेपर्स तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल पण चांगलं गरम झालंय. एकदम कडकडीत धूर निघेपर्यंत असं तेल गरम करायचं नाही, कारण वेपर्स आपले पातळ असतात, त्याला काही कडकडीत तेल एवढं गरम लागत नाही. तर आता आपण वेपर्स टाकून बघूयात तेल तापलंय का. तेल आपलं चांगलं तापलंय. तर आपण तळून घेऊयात बघा. काय मस्त आपले बघा वेपर्स फुलले आहेत, दुप्पट पांढरे शुभ्र झालेले आहेत. 4-5 वेपर्स आपण टाकून बघूया. तेल आपलं तापलंय चांगलं. जास्त पण तेल तापलेलं असलं ना तर वेपर्स आपले पटकन लगेच लाल होतात बघा. बघा एकदम पांढरे शुभ्र असे आपले वेपर्स झालेले आहेत. चांगलं तेल निथळायचं आणि काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. काय मस्त असे आपले पांढरे शुभ्र असे बटाटा वेपर्स तयार झालेले आहेत बघा. खूप छान असे तयार झालेत. दुप्पट तिप्पट फुलतात आणि एकदम कुसकुशीत असे होतात बघा. बघा एकदम कुरकुरीत आणि एकदम कुसकुशीत असे आपले बटाटा वेपर्स इथं तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.